वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली। आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आली। आताची मोठी बातमी समोर येते। खरं तर या घटनेच्या नंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट होती। लवकरात लवकर कायदेशीररित्या या संदर्भात कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी कसपटे कुटुंबियांनी केली होती आणि अखेर आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल, कठोर कारवाई करण्यात येईल। अखेर आता आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक करण्यात आले। पण आताची सर्वात मोठी घडामोड आता अखेर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी नवीन अपडेट समोर आहे। खरं तर कालच बाळाचा ताबा घेण्यात आला। बाळाला त्याच्या आजी आजोबाकडे सोपवण्यात आलं कसपटे कुटुंबियाकडे। त्यावेळी सुद्धा कसपटे कुटुंबियांनी हीच प्रतिक्रिया दिली होती की वैष्णवी हगवणे यांना न्याय देण्यासाठी या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी, त्यांचा शोध घ्यावा आणि कठोरात कठोर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आणि आता दोघांनाही अटक करण्यात आली। सुशील हगवणे, आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना अटक करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा एका मेळाव्यामध्ये बोलत असताना या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती की कोणाचीही काही केली जाणार नाही, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, त्यांचा शोध घेण्यात येईल, त्यांच्या मुसक्या आवळण्यात येईल, कठोर कारवाई करण्यात येईल। आणि त्याच पद्धतीनं आता हे दृश्य आपण पाहतो की खरं तर लग्नातली दृश्य आहेत। त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या लग्नामध्ये उपस्थिती लावली होती आणि त्यावरून टीकेची झोड त्यांच्यावरती उठली होती। मात्र त्यावरती अजित पवार यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं आणि दोघांचीही पक्षातून काल हकालपट्टी करण्यात आली होती। काल रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा त्या ठिकाणी बाळाचा ताबा घेण्याच्या ठिकाणी उपस्थित होते। कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची चिंता व्यक्त करण्यात आली, अशा प्रकारची मागणी होती होती। राज्यभरात संतापाची लाट होती। महिला आयोगाच्या माध्यमातून या प्रकरणाची दखल घेण्यात आली। राजकीय स्वरूपात सुद्धा या संदर्भात मोठ्या प्रतिक्रिया आल्या होत्या आणि अखेर आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे। सासरा राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आली। खरं तर या प्रकारचे अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत की मोठ्या प्रमाणात मारहाण झाली होती। वैष्णवी हगवणेने या संदर्भात निरोप आपल्या कुटुंबियांना कळवला होता आणि पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली ज्याने महाराष्ट्र संतापलाय। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी नवीन अपडेट, आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। फरार सासरा आणि दीराला अखेर अटक आहे। खरं तर सासरा हा फरार होता, याआधी अटक करण्यात आलेले काही यातले मुख्य आरोपी होते, मात्र त्या व्यतिरिक्त सासरा हा फरार होता, त्याचा शोध सुरू होता आणि आता अखेर फरार सासरा आणि दीराला अखेर अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे या संदर्भात आता नेमका आगामी काळात काय कायदेशीररित्या कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली। या घटनेने खरं तर केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्र हादरला। आजही हुंड्यासारखे क्रूर प्रकार हे चालत आहेत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे पुन्हा एकदा हा चर्चेचा मुद्दा बनला, हा मुद्दा पुढे आला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत होते। तुषार, महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर सासरा फरार होता, त्याचा शोध सुरू होता, कडक कारवाई करण्याचे आदेश होते, सर्च ऑपरेशन सुरू होते, मात्र अखेर फरार सासरा आणि दीराला अखेर अटक झाली। नेमकी कुठून अटक झाली, काय अपडेट आहे? नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 8व्या दिवशी खरं तर ही संपूर्ण अटक झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। यामध्ये राजेंद्र हगवणे असतील, सुशील हगवणे या दोघांनाही खरं तर अटक करण्यात आलेली आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे याआधी जर आपण पाहिलं तर पोलिसांनी चक्र फिरवली होती। चक्र फिरवताना त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे राजेंद्र हगवणेचे जवळचे मित्र आहेत किंवा सुशील हगवणेचे जवळचे मित्र आहेत त्यांना खरं तर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठेतरी त्यांची जी पळून जाण्याची जे दोरे आहेत ते कुठेतरी बंद होतील असं एकंदरीत दिसून येत होतं आणि अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। आता रात्री उशिरा ताब्यात घेतला असल्याने एकंदरीत त्यांना ते कुठे होते, काय होते हे पोलिसांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व माहिती पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळेल। मात्र त्यांना ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारमधले ज्या मंत्र्यांचा दबावही कालपासून खरं तर पोलिसांवरती होता। त्यांना स्पष्ट अशा सूचना खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांनी दिल्या होत्या आणि त्यानंतर चक्र फिरल्यानंतर एकंदरीत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आता त्यांना अटकही केलेली आहे। नक्कीच तुषार, आपण पाहतोय की यामध्ये आधीही काही आरोपींना अटक करण्यात आली, मुख्य आरोपी, आणि आता सासरा आणि दीर हा फरार होते, मात्र या दोघांच्या सुद्धा आता मुसक्या आवळण्यात आल्या। आता टोटल एकूण किती आरोपी सध्या
त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि आणखीन यामध्ये कोणी आरोपी आहेत का, ज्या संदर्भात काही तपास सुरू आहे का, काय अधिकची माहिती याबाबत? आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे प्रथमतः जे महत्वाचे जे आरोपी आहेत ते 5ही आरोपी आता खरं तर पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी त्यांना अटक केलेलं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 आरोपी हे आधीच पोलिसांच्या ताब्यात होते. पोलिसांनी त्यांना न्यायालयातही हजर केलं होतं. त्यांना खरं तर त्यांची जी ते पोलिसांच्या ताब्यात आहे. तर दुसरे आता जे 2 आरोपी तुषार, मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय. आपल्यासोबत राष्ट्रवादींच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे जोडल्या आहेत. ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. महत्त्वाची घडामोड बनवलेलं खरं कालच अजित पवार यांनी मेळाव्यामध्ये बोलत असताना प्रतिक्रिया दिली होती की फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. अखेर आता फरार सासरा आणि दिराला ताब्यात घेण्यात आलं. काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? आम्ही कालच म्हणजे त्याच्या आधी आम्ही सांगितलं होतं आणि माननीय अजितदादांनी कालच सांगितलं होतं, कुठे पडवा पळून राहणार आहे. परंतु जेव्हा वैष्णवीचा घटना घडली तेव्हा खरं तर 2 आरोपी म्हणजे सासू आणि नणंद अटक त्वरित केले होते. हे दोघंही पळून गेले होते. त्यांनी त्यांचे मोबाईल वगैरे जे असतात ते ठेवून आपल्याच या ज्या काही भागामध्ये त्यांना जिथं कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, परंतु आम्ही सांगितलं होतं की यांच्या मुसक्या आवळल्या जाणार, त्या पद्धतीने त्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. कोणालाही सोडण्यात येणार नाही आणि गुन्हेगारांना कुठलंही राजकीय बळ नसतं हे दाखवून आपल्या समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे पोलिसांचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी या सगळ्या गोष्टीची सूत्र हलवून 3च्या ऐवजी 5 युनिट तयार करून त्या दोघांना अटक केलेली आहे. नाही, अगदी ताई, महत्त्वाचा मुद्दा आहे. या सर्व प्रकरणाच्या दरम्यान काही टीका सुद्धा झाली की हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते. मात्र आपण सुद्धा स्वतः या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती की ते कुठले पदाधिकारी आहेत, त्यांची हकालपट्टी करण्यात आली. यावरती आपण काय स्पष्टीकरण द्याल? ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नाहीच आहेत. हा, ते कार्यकर्ते म्हणून होते. कार्यकर्ते याच्यावरनं सुद्धा त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि मुळात लक्षात घेतलं पाहिजे की मतदारांची किंवा राजकीय पदाधिकारी असतील, त्यांच्या घरात लग्न समारंभ कार्यक्रम असतात, ते आवर्जून निमंत्रण देतात. जर त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन जर तिथं नेते मंडळी जात असतील आणि जर त्या आरोपी त्यांच्यावर जर आपण दोष देत असू तर लग्न मंडळ कार्यालयामध्ये इतर लोकही पाहुणे म्हणून येतात, मग त्यांना सुद्धा आपण दोषी धरणार आहोत का? कारण का आपल्याला कल्पना नसते की ही फॅमिली पुढे जाऊन काय करणार आहे काय नाही. म्हणजे आपण काही ज्योतिष नसतो, परंतु जरी ते पदाधिकारी असले, राजकीय कार्यकर्ते जरी असले आणि त्यांनी जर बेकायदेशीर प्रकारे गुन्हे दाखल केले तर त्यांना कोणताही राजकीय थारा मिळत नसतो. त्यांच्यावर गुन्हेगार पद्धतीनेच योग्य आणि ती कडक कारवाई हे करणं क्रमप्राप्त आहे. आणि अजितदादांनी त्याच पद्धतीने म्हणजे काल जर कसपटेंचे आपले वैष्णवीचे वडील कसपटे दादा जेव्हा बोलले तेव्हा दादांनी सांगितलं, त्या भडव्याला सोडणार नाही, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. सोन्यासारखी पोरगी त्याला नांदवायची नव्हती तर त्यांनी परत पाठवायची होती. त्यांनी विनाकारण असा जीव घेणं योग्य नाही. ताई, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर आता आपण सत्ताधारी पक्षाचाच भाग आहात. आता आगामी काळात नेमकी कायदेशीररित्या या सर्व ज्यांच्या मुसक्या आवळल्या, जे सध्या ताब्यात आहेत, त्यांच्यावरती काय कारवाई केली जाऊ शकते? एक लक्षात घ्या, सत्ताधारी पक्षातले म्हणजे सरकारने काय करायचं असतं की जे काही गुन्हेगार आहेत, जे काही गुन्हे घडतात त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करणं आणि ते गुन्हे परत होऊ नये याच्यासाठी प्रतिबंधक कारवाई गृह खात्याच्या मार्फतनं कठोर अंमलबजावणी करणं. आणि आपलं महायुती सरकार ते अत्यंत चोखपणे करत आहे. आता राहिले आरोप प्रत्यारोप. विरोधकांमध्ये सरकार चुकत असेल तर तुम्ही निश्चित सरकारला बोललं पाहिजे, त्यांच्यावर आरोप केले पाहिजे. पण नाहक फक्त राजकारणात आरोप करणं चुकीचं आहे. त्याच्यामध्ये समाजामध्ये चुकीचे मेसेज जातात, लोक भयभीत होतात. आता वैष्णवीचा 21व्या शतकामध्ये हुंडाबळी होत असेल आणि जर ते हुंडाबळी झाल्यानंतर आपण त्याच्यावर राजकीय काही वक्तव्य करणार असतील तर ते जनतेलाही आवडत नाही. परंतु या शतकात या पुढे कुठलीही हुंडाबळी जर थांबवायची असेल तर या लोकांवर कडक जे गुन्हेगार आहेत नक्कीच ताई, आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल.
या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वतः रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत जोडले. ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय की एक घटना घडली पुण्यात. त्या घटनेनं केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. राष्ट्रवादीच्या माध्यमातून या संदर्भातल्या भूमिकेसंदर्भात मुद्दा पुढे आला, अटक करण्यात येईल असं सांगितलं. अखेर आता सर्व आरोपींना अद्याप अटक करण्यात आली. काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? या प्रकरणामध्ये गुन्हा घडला त्याच्यानंतर लगेचच आरोपींवरती कारवाई करण्याची प्रोसेस सुरू करण्यात आली होती. याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी मी पहिल्यापासूनच सांगते, आताही सांगते, ज्यावेळेस ही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे की आजच्या एआयच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एकीकडे फार मोठी वाटचाल आपण करत असतो, दुसरीकडे आधी हुंड्यासाठी अशी मानसिकतेला सामोरं जाऊन वैष्णवीसारखे अनेक जण आहेत की त्या त्रासातून जातात आणि नैराश्यपोटी आलेल्या अडचणीमुळे, समस्यांमुळे ते आयुष्याचं शेवटचं टोक उचलतात. पण असं होऊ नये याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत असतो आणि शेवटी कायद्याच्या चौकटीतून ही सगळी प्रक्रिया पहिल्या दिवसापासून सुरू होते. 5ही आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. FIR तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच असेल, इतक्या चांगल्या पद्धतीचे कलम त्याच्यामध्ये दिले की या सगळ्या आरोपींना कडक शिक्षा होईल. आणि मी सुरुवातीपासून सांगत होते की पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम याच्यामध्ये केलेले. गुन्हे नोंद झाले, 3 आरोपी पहिल्या दिवशी अटकेत होते, 2 आरोपी फरार होते आणि त्यांच्यासाठी अँटी गुंडा टीम पासून सगळ्या टीम कार्यरत होत्या की लोकांमध्ये एक भावना नक्कीच वाढीस पडली पाहिजे की कोणीही असू दे, कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न करू देत, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असू देत, शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि ही विकृती आहे, या विकृतीतून खऱ्या अर्थाने समाजामध्ये पोषक वातावरण निर्माण झालं पाहिजे. अगदी. ताई, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की आपण आता खरं तर महिला आयोगाच्या माध्यमातून यापूर्वी चौकशीचे आदेश दिलेत. मात्र अशी काही माहिती मिळाली आहे का की या संदर्भात कसपटे कुटुंबियांनी असा दावा केला आहे की ही आत्महत्या नाही तर हत्या आहे? यावरती नेमकं या संदर्भात काही माहिती समोर येऊ शकली का आतापर्यंत? मला पुढारीला आवर्जून सांगायचंय, दुपारी माझी पत्रकार परिषदे गेल्या 3-4 दिवसामध्ये मी सातत्याने सगळ्या विषयांवर बोलते, पण एक संध बोलण्यासाठी आणि सगळी सुरुवातीपासूनची माहिती, त्या कुटुंबियांनी सुरुवातीला केलेल्या तक्रारी, त्याच्या FIR, दिलेले अर्ज, त्याच्यावर झालेली कारवाई आणि ह्या सगळ्यांच्या संदर्भात मी थोड्या वेळाने आपल्यासोबत असेल आणि सविस्तर मी आपल्याशी बोलेल. नक्कीच. खरं तर ही जी घटना घडली ती मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे आणि वारंवार या संदर्भात आता एक आरोप केला जातो की त्यांना राजकीय पाठबळ सध्या मिळत आहे आणि त्यामुळे ते फरार होते. आता खरं तर ते ताब्यात आहेत. मात्र अशी काही प्रतिक्रिया आहे का? या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? आपण यावरती काय उत्तर द्याल? आवाज आला नाही, ब्रेक झाला आवाजमध्ये. ताई, मी माझा प्रश्न परत एकदा घेतोय की खरं तर मानवतेला काळिमा फासणारी ही घटना पुण्यात घडली. मात्र याच दरम्यान एक आरोप सुद्धा होतोय की त्या आरोपींना राजकीय पाठबळ मिळत आहे आणि त्यामुळे ते फरार होण्यात यशस्वी होत आहेत. अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्व घडामोडींवरती आपण काय स्पष्टीकरण द्याल? मी सुरुवातीपासून सांगत होते, खरं तर हा आरोप फक्त विरोधकांकडून होतो. जर राजकीय पाठबळ द्यायचं असतं तर पहिल्या दिवशी मी स्वतः सुमोटो दाखल केला याच्यामध्ये. तसं काही असतं तर सुमोटो दाखल केलं नसतं. आणि ह्या केसेसमध्ये तक्रार सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशन म्हणजे पौड पोलीस स्टेशन कडून बावधन पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेलं असतं. पण याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून पोलीस कारवाई करतात. आजही तुम्हाला असं वाटलं असतं की आरोपी सापडत नाहीत किंवा, पण पहिल्या दिवसापासून आरोपींचा तपास चालू आहे. स्वतः पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी सांगितलं की ती कोणी म्हणजे जवळचं चुकीचं वागत असेल तर टायर मध्ये घालून मारा. कुणी पाठबळ दिलेलं नाहीये. पण हे केवळ विरोधकांचे आरोप आहे, त्यांनी ते मी पूर्णपणे खोडून काढते. आज दोन्ही आरोपी सापडलेले आहेत आणि कडक कारवाई तर होईलच. आता पाठपुरावा सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल. अगदी, नक्कीच. ताई, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणेला अखेर आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून फरार आरोपींना अखेर अटक करण्यात आली आहे. तर कशा पद्धतीने वैष्णवी हगवण्याचा छळ करण्यात आला ते एकदा पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. नवऱ्याकडून कशा प्रकारे छळ करण्यात आला? चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीला गरोदर असतानाही मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जमीन खरेदीसाठी सासऱ्याकडे 2 कोटी रुपये मागितले. पैसे दिले नाहीत म्हणून वैष्णवीला वारंवार मारहाण सुद्धा करण्यात आली. सासरा राजेंद्र हगवणे याने कसा त्रास दिला? लग्न झाल्यापासून सुनेचा किरकोळ कारणावर तो छळ करायचा. निर्दय सासरा राजेंद्रच्या कारणाने आपण पाहत सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ आणि मारहाण सुद्धा करण्यात आली. विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा पाहायला सुद्धा आले नाही.
यावरून किती निर्दयीपणा आहे लक्षात येतं. दोन्ही सुनांचा छळ, पोलीस तक्रार झाल्यापासून फरार. तर सासू लता यांच्याकडून कसा छळ झाला ते बघत. लग्नात मागितलेली चांदीची भांडी दिली नाही म्हणून त्यांनी राग मनात धरला आणि त्यावरून सुद्धा छळवाद सुरू होता. सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक छळ सुद्धा करण्यात आला. वैष्णवीला अनेकदा मारहाण करण्यात आली. छळ करून माहेरी सुद्धा पाठवण्यात आले. सुनांचे लाड केले की बिथरायची, भांडायची. नणंद नेमकं काय यामध्ये छळ कसा करायची नणंद करिश्मा त्याबद्दल माहिती. सुनांना साडी घेतली की तिलाही तशीच साडी हवी असायची. ती सांगेल तसंच सर्वांनी वागायचं असा अट्टाहास नणंदचा असायचा. कळलावी नणंद करिश्मा तिचे कारणामे आपण पाहतो. वैष्णवीच्या तोंडावर थुंकून मारहाण करून माहेरी पाठवलं. अतिशय किळसवाने असं हे प्रकार समोर आले. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत पुन्हा एकदा फोन लाईनद्वारे जोडले. तुषार, गंभीर घटना घडली, मात्र आता जे अपडेट आहेत त्याप्रमाणे या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. जे 2 आरोपी फरार होते त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात यश आलं. काय अपडेट? नक्कीच. या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आज 8वा दिवस खरं तर उलटतोय. या 8व्या दिवशी खरं तर या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचं या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर काल दिवसभरामध्ये पोलिसांनी जी सूत्र हलवायला सुरुवात केली आहे त्यामध्ये जे राजेंद्र हगवणेंचे जवळचे जे नातेवाईक आहेत किंवा जवळचे जे मित्र आहेत त्यांना खरं तर चौकशीसाठी ताब्यात घेतलं जात होतं. आणि त्यानंतर राजेंद्र हगवणेंचे म्हणजे पळून जाण्याचे जे पुढले जे दार आहेत ते सर्व बंद केले जाताना एकंदरीत पाहायला मिळत होते. आणि त्यानंतर रात्री उशिरा राजेंद्र हगवणेंचे जे सख्खे भाऊ आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सख्या भावाची चौकशी केली. सख्या भावाकडनं चौकशी केल्यानंतर त्यांच्यावरती खरं तर त्यांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पळून जाण्यामध्ये मदत केली असा एकंदरीत आरोप खरं तर त्यांच्यावरती होत होता. मात्र त्यांना ज्यावेळेस पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर ही संपूर्ण सूत्र हल्ल्याची एकंदरीत प्राथमिक माहिती पुढे येते. आणि त्यानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना रात्री उशिरा पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अटकही केलेली आहे. आता पुढे कशा नक्कीच तुषार, आगामी काळात नेमकी कायदेशीररित्या काय कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीबद्दल.